हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण तोंडात टाकताच विरघळणारे पेढ्यासारखे बिना पाकाचे रव्याचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहे। करायला एकदम सोपे, पाक करायचे झंझट नाही, त्यामुळे लाडू चुकायचं टेन्शन नाही। बिना पाकाचे आपण रव्याचे लाडू बनवलेले आहे, त्यामुळे झटपट बनतात आणि एकदम तुम्ही पहिल्या प्रयत्नात तुमचे एकदम छान असे होणारच आहेत। बघा, मस्तच तुम्हाला बघूनच कळत असतील किती छान असे मऊसूद एकदम पेढ्यासारखे झालेले आहेत आणि झटपट अशी आपण बनवलेले आहेत, मस्तच झालेले आहेत। तुम्हाला बघूनच कळत असतील किती छान असे आपण लाडू बनवलेले आहेत। तुमचे पण छानच होणार आहेत। नक्की या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, मस्त होते तुमची पण। तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तर छानच होणार आहे, छान झालेले आहेत। नक्की या पद्धतीने बिना पाकाचे रव्याचे लाडू बनवून बघा। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम रवा लाडू बनवायला जास्त साहित्य लागत नाही, पण प्रमाण महत्त्वाचं आहे। त्यामुळे इथे मी या वाटीने 2 वाटी बारीक एकदम 0 नंबरचा रवा घेतलेला आहे, पण तो वजनाने 500 ग्राम आहे। त्याच वाटीने मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, वजनाने 350 ग्राम साखर आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, पण हे वजनाने 150 ग्राम आहे। आता आपण सर्वप्रथम साखर वाटून घेणार आहे। पिठी साखर बनवून घ्यायची आहे, रवा भाजायला सोपं पडतं। सुरुवातीला आपण तयारी करून ठेवायची अशी इथे पिठी साखर बनवून घेतलेली आहे। आता आपण रवा भाजणार आहे। भाजण्यासाठी आपल्याला इथे बघा पिठी साखर तयार झालेली आहे। तर रवा भाजायला आपल्याला जाड तळाची कढई घ्यायची आहे, कोणतीही घेऊ शकता, पण जाड तळाची कढई घ्या। त्यामध्ये जे आपण तूप घेतलेलं आहे त्यातलं मोठ्या चमच्याने 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। आता तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आहे। सुरुवातीला आपल्याला 2 चमचे घालायचा आहे। आपण 2-2 चमचे घालत हा रवा भाजून घेणार आहे। हा 2 चमचे घालून छान असा एकदम लो टू मीडियम फ्लेमवर 5 मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे। बघा, 5 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर चांगला या पद्धतीने आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। सतत हलवत आपल्याला भाजायचं आहे। अजिबात आपल्याला इथे याला अजिबात असं सोडायचं नाही, सतत हलवायचं, नाही तर रवा आपला खाली लागू शकतो। सतत हलवत या पद्धतीने आपल्याला 5 मिनटं हा रवा भाजून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय 5 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर हा सतत हलवत मी भाजून घेतलेला आहे। आता 5 मिनटानंतर मी अजून यामध्ये 2 चमचे तूप घालते। असंच 2-2 चमचे आपण तूप घालत छान रवा भाजून घेणार आहे। तर हा रव्यामध्ये तूप घातलेलं मिक्स करून घ्यायचं आणि असंच सतत हलवत आपल्याला रवा चांगला भाजून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय सुरुवातीला मी 5 मिनटं आणि दुसऱ्यांदा तूप घातल्यानंतर 10 मिनटं, एकूण मी 15 मिनटं लो टू मीडियम फ्लेमवर हा रवा मी भाजून घेतलेला आहे। आता 15 मिनटानंतर आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे आणि याच्यामध्ये अजून 2 चमचे मी तूप घालून घेते। इथे बघू शकताय गॅसची फ्लेम लो केलेली आहे, तूप घातलेलं आहे 2 चमचे आणि लो फ्लेमवर 5 मिनटं आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे। इथे बघू शकताय सतत हलवत हा मी एकूण आतापर्यंत 20 मिनटं, सुरुवातीला 5 मिनटं, नंतर 10 मिनटं, त्याच्यानंतर लो फ्लेम केल्यानंतर 5 मिनटं असा हा रवा भाजून घेतलेला आहे। हा बघा रवा लो फ्लेमवर 5 मिनटं छान भाजल्यानंतर इथे बघा याप्रमाणे मी गॅस बंद केलेला आहे। आता 5 मिनटं भाजल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि बंद करून आपल्याला 5 मिनटं असंच हलवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता गॅस बंद केल्यानंतर आपल्याला असंच हलवून घ्यायचं आहे 2 मिनटं। इथे बघू शकताय 2 मिनटं हलवून घेतलेला आहे। छान असा बघा आपला रवा भाजलेला आहे। बघा छान रवा भाजलेला आहे, मस्त। तुम्ही बघा कच्चा रवा आणि आपण भाजलेला रवा बघू शकताय, छान असा आपला रवा भाजलेला आहे। बघा इथे बघू शकताय गॅस बंद केल्यानंतर 2 मिनटं ह्या भाजून घेतलेला आहे। थोडासा किंचित हा थंड झालेला आहे, कढई पण आणि रवा पण। त्यानंतर आपल्याला यामध्ये जी आपण पिठी साखर बनवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे। इथे बघा पिठी साखर घालून घेतलेली आहे, याला पाणी वगैरे सुटत नाही अजिबात। पिठी साखर घालून मिक्स करून घ्यायचं आहे। यातल्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत पिठी साखरमधल्या। त्यामध्ये आता मी वेलची पूड आणि जायफळ पूड मी एकत्रच वाटून घेतलेलं वेलची आणि जायफळ ते घालून घेतलेलं आहे। 1 चमचा मिक्स करून घ्यायचा आहे। याप्रमाणे आपल्याला ठेवायचं आहे, असं सगळीकडं दाबून घ्यायचं।
असं दाबून घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यावर झाकण ठेवून अर्धा तास गॅस बंद केलेला आहे. अर्धा तास असं झाकून ठेवायचं. अर्ध्या तासानंतर बघा इथे बघू शकताय झाकून ठेवलेलं होतं अर्धा तास. इथे बघा छान असा रवा थोडासा मऊ होतो. एकदम छान असा रवा आपण चांगला अर्धा तास झाकून ठेवलेला असंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे राहिलेलं तूप आपलं आहे ते घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. बघा याच्यामध्ये जे राहिलेलं तूप आहे ते मी घालून मिक्स करून घेते. सगळं तूप राहिलेलं मी मिक्स करून घेते आणि छान असं यामध्ये सगळं तूप घालून मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे वाटून घेणार आहे. असंच आपल्याला याचे लाडू बनवायला येणार नाही, त्यामुळे आपण याला थोडंसं वाटून घेणार आहे. तूप घातल्यानंतर मिक्स करून घेतलेलं आहे. बघा आता मी याला मिक्सरवर वाटून घेणार आहे. वाटून घेतल्यामुळे हे एकजीव होतं आणि छान असे आपले लाडू आपल्याला वळता येतात. इथे बघू शकताय मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ज्या भांड्यात आपण पिठी साखर बारीक केली होती त्यामध्ये थोडंसं आपल्याला मिश्रण घालून वाटून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आता मिश्रण किती वाटायचं मी दाखवते तुम्हाला. हे बघा थोडंसं यामध्ये घातलेलं आहे. आता बघा या पद्धतीने आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. याचा पेढ्यासारखा आपल्याला लाडू वळता आले पाहिजेत. या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. बघा मस्त मऊसूद असे आपले लाडू बनले जातात. बघा आता मी काढून घेते आणि त्याच पद्धतीने वाटून घेते. सगळं इथे मी वाटून घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. मऊसूद असं आपलं मिश्रण झालेलं आहे. बघू शकताय एकदम मस्त असे पेढ्यासारखे आपले लाडू होतात. बघा बिना बाकाचे मस्त झटपट असे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता थोडंसं मिश्रण घेऊन आपल्याला हे छान लाडू वळून घ्यायचे आहेत. बघा इथे थोडंसं मिश्रण घेते आणि लाडू वळून घेणार आहे. छान असे झटपट लाडू वळले जातात. बघा मस्त तुम्हाला बघूनच कळत असतील किती छान असं मिश्रण आपलं झालेलं आहे. बघू शकताय बिना पाकाचे. बघा छान असा लाडू वळून घेते मी. मस्त लाडू आपला तयार झालेला आहे. बघू शकताय तुम्ही. मी दुसरे पण त्याच पद्धतीने बनवून घेते. इथे बघू शकताय दुसरा पण मी त्याच पद्धतीने बनवून घेतलेला आहे. सगळे लाडू मी त्याच पद्धतीने बनवून घेते. मस्त असा मऊसूद लाडू झालेला आहे. बघा इथे बघू शकताय सगळे लाडू मी छान असे बनवून घेतलेले आहेत. मस्त असे तोंडात टाकताच विरघळणारे पेढ्यासारखे आपले लाडू तयार झालेले आहेत. बघू शकताय तुम्ही. मस्तच एकदम छान असे तुम्ही पण नक्की एकदा या पद्धतीने लाडू बनवून बघा. तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल आणि तुमचे पण लाडू एकदम छानच असे होणार आहेत. नक्की या पद्धतीने करून बघा. मस्त झालेले आहेत. तुम्ही या पद्धतीने बिना पाकाचे रव्याचे लाडू नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तुम्ही या पद्धतीने लाडू नक्की बनवून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.